मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा, या सगळ्यांच्या समोर जाहीर करा. आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय, आज सुद्धा नकोय. महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिम्मत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो. आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा. उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये. ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. आणि आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नव्हती, ती यापुढे सुद्धा होणार नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिम्मत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची, गाडून टाकू आम्ही त्याला. त्याच्यामुळे हे जे काय चाललंय, मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा, या सगळ्यांच्या समोर जाहीर करा. आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या, सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर. मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते. आम्ही नाही, पण आणखीन पुढचा धोका सांगतो. जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला. आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो. कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार. मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे. मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी, पण या धोरणाने जाऊ नका. ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत मोदी रथ, मोदी सरकार गावागावात अडवले. मोदी सरकार की भारत सरकार? आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय, आज सुद्धा नकोय. आणि हा जो काय पैसा आहे तो यांच्या खिशातला नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. आणि त्या जनतेच्या पैशाची लूट तुम्ही तुमच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरातबाजी करण्यामध्ये करता आहात.